नमो नमः छात्राः। संस्कृतवर्गे युष्माकं स्वागतम्। अस्माकं सम्भाषणं संस्कृते भवेत् इत्यस्य कृते अस्माभिः प्रयत्नं कर्तव्यम्। अस्माकं पाठ्यपुस्तके अपि तादृशम् एव लेखनं पाठानि दत्तानि। पश्यन्तु, गतदिने तस्य प्रारम्भं मया कृतम्। एषः असीमः, एषः चलति, एषः असीमः, एषः किं करोति? चलति, चलति इति चलति, चालतो, एषः चलति, हा चालतो, सः चलति, तो चालतो, कः चलति, कोण चालतो? एषः असीमः चलति। बघा, दोन शब्दावरून तीन शब्द, एक शब्दाचा उल्लेख एषः सः, एषः सः जो जवळचा असेल एषः, एषा सा, एषा गौरी, सा राधिका, गौरी पठति, एषा गौरी पठति, सा राधिका पठति, सा ती, एषा ही, एषः चलति, सः प्रसादः, सः प्रसादः, लांब असेल सः प्रसादः, सः धावति, धावति धावतो, कः धावति, कोण धावतो? सः प्रसादः धावति, सः प्रसादः हसति, कः हसति? सः प्रसादः हसति, हसति हसने, रुदति रडने, कः रुदति? रुदति अपि शब्दमस्ति, रोदिति अपि शब्दमस्ति, कः रोदिति? मम अनुजः, अनुजः छोटा भाऊ, अग्रजः न, अनुजः रोदिति, कः रोदिति? अनुजः, का रोदिति? का, का म्हणजे स्त्रीसाठी का रोदिति? बाला रोदिति। पश्यतु, योगेशः धावति, अर्जुनः गच्छति, मेघः वर्षति, वर्षति इति जलमागच्छति, मेघात् जलमागच्छति, मेघः वर्षति, सिंहः गर्जति, सिंहः गर्जनां करोति, गर्जनामस्ति न वा, सिंहस्य ध्वनिः गर्जना इति कथ्यते। सिंह कदाचित् म्यू म्यू न करोति, म्यू म्याऊ 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 करोति वा? न, सिंहः गर्जति न वा। श्वानः भषति, श्वानः इति शुनकः, श्वानः भषति, काकः काव काव करोति, मंडूकः ड्राव ड्राव करोति, मंडूकः जानाति? मंडूकः, मंडूकः इति फ्रॉग, फ्रॉग जानाति? मंडूकः बेडूक, मेढक। तर्हि योगेशः धावति, अर्जुनः गच्छति, अर्जुनः गच्छति चेत् तुम्ही काय म्हणू शकता? बाला गच्छति, माता गच्छति, पिता आगच्छति, जातो येतो आगच्छति, त्वं किं करोषि? तू काय करतोस? कः किं करोति? कोण काय करतोस? का धावती, का धावती, कोण धावते? स्त्रीसाठी, सा धावती, सा माधवी धावती, कः गर्जति? सिंहः गर्जति,
सिंहः कथं गर्जति? उच्चैः गर्जति, उच्चैः मोठ्याने. पश्यतु छात्राः मंजुषाद्वयस्य, मंजुषा म्हणजे लिस्ट, यादी, मंजुषाद्वयस्य सहाय्येन, दोन याद्यांच्या मदतीने वाक्यानि वदन्ति. मुलं काय करतायत? दोन, इथं दोन पॅराग्राफ आहेत, पॅराग्राफ म्हणजे दोन याद्या आहेत, त्याच्याद्वारे वाक्य बोलतात. तर तुम्ही पण बनवणार की नाही? चला आपण सर्व मिळून बोलूया. वयम सर्वे मिलित्वा वाक्य निर्मिती कुर्मः. छात्रः, बाजूचं वाक्य काय बघा, एका साईडला नाम आहेत, दुसऱ्या बाजूला क्रियापद आहेत. एकतः नामानि सन्ति, अन्यतः क्रियापदाः सन्ति. तेषां मेलनं कर्तव्यं. छात्रः पठति. छात्रः किं पठति? छात्र काय वाचतोय? छात्रः संस्कृतं पठति. सः छात्रः विज्ञानं पठति. एषा छात्रा आंग्लभाषां पठति. आंग्लभाषा, आंग्ल इन इंग्लिश. सः हिंदी पुस्तकं पठति. सः अभ्यासं करोति. अहं न जाने सः किं पठति. मम दृष्टिः तत्र न गच्छति. माझी नजर तेथे जात नाही. गिरीशः, गिरीशः किं करोति? तुम्ही जसं छात्रः पठति तसं गिरीशः पठति पण म्हणू शकता. ज्याच्या सोबत जे योग्य असेल ते तुम्ही क्रियापद वापरू शकता. आता इथं सिंह दिलाय, तुम्ही असं म्हणणार का सिंह पठति? नाही, सिंहासोबत ते जुळत नाही, अर्थानुसार ते जुळत नाही. हा, एखाद्या कथेमध्ये, कॉमिक्समध्ये, जंगल बुकमध्ये सिंह वाचतही असेल, म्हणता येत नाही, पण त्या कथा असतात. हो, वास्तवामध्ये सिंह काही वाचत नाही. वाचून आपलं पोट भरण्याचं शिक्षण हे माणसांसाठी. पशु न शिकता न वाचता देखील पोट भरतात, जीवन जगतात, त्यांना पिलं होतात, मोठे होतात, ते मरतात, पुढच्या पिढ्या चालतात. आलं का लक्षात? शिक्षण घेतलं म्हणून काय आपण श्रेष्ठ झालो असं नाहीये. जोपर्यंत दुसऱ्याची काळजी घेण्याची नियत आपली होत नाही, दुसऱ्याला मदत करण्याची आपली तयारी होत नाही, दुसऱ्याला खेचून खाण्याची, आपण नाव ठेवतो की पशु ओरबाडतात, आपण किती ओरबाडतोय, किती एक्सप्लॉइट करतोय. जितकं मिळेल, जिथून मिळेल तिथून घेण्याची आपली तयारी आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ. असो, तर काय म्हटलेलं इथं? छात्रः पठति, छात्रः लिखति. तुम्ही काय लिहू शकता? सह गिरीश नाम छात्रः लिखति. तो गिरीश नावाचा छात्र लिहितोय. कः छात्रः लिखति? गिरीश नाम, गिरीशः नाम छात्रः लिखति. पश्यतु अत्र सिंहः. आता सिंहासाठी काय शब्द असेल बघा बरं. सिंहः गच्छति चालेल, सिंहः उत्तिष्ठति चालेल, सिंहः उपविशति, खादति, पिबति, पश्यति हे चालेल. पण सिंह नृत्यति नाही. सिंहासोबत नृत्य असं काय ऐकलेलं मला आठवत नाही, कुठेतरी वाचलेलं असं तुम्हाला आठवतंय का? नाही. सिंह नृत्यम न करोति. नृत्यम तु मयूरस्य कार्यम, अन्यजनानां कार्यम. सिंह तु राजा अस्ति. स्वयमेव मृगेन्द्रता, स्वयं एव, सः स्वयं एव केसरी. मेघांच्या गर्जनेने खवळून वरती सिंह पाहे स्वभावे. काका त्वाम भीती सारी, तेजून तरवरी मास खंडा सिखावे. जो उन्मत्त गजांच्या खरतर नखरी, स्वतःच्या हाताने, स्वतःच्या नखांनी ज्याने हत्तींना मारलंय आणि त्यांचं रक्त प्यालाय, झाला रक्ता पिऊनी नच मृत पशुच्या इच्छितो तो कणाने. तुझं तर सतत दुसऱ्यांच्या खाण्यावरती लक्ष, असं जे जीवन आहे तुझं ते काय कामाचं. सिंह काय म्हणतो? मला नकोय, पण त्या बाकीच्यांना, त्या ढगाला, ढगाची गर्जना पाहून
त्याला असं वाटतं माझ्या राज्यात कोण ओरडतोय, कोण गरजे हा भला, स्वामी मी दावा करोनी राणी राहे केसरी. असो, काय बोलतो मी तुम्हाला, छात्र पठती छात्र खेलती मयूर नृत्यति काकः गायति वा न, काकः गच्छति, काकः खादति, किं खादति, मांसखंडम खादति. मांसखंडम जानाति, मांसखंडम मांसाचा तुकडा जानाति. तुम्हाला कळालं का, मांसखंडम खादति. गजः मांसखंडम खादति वा न, गजः मांसाहारी न, गजः शाकाहारी. गजः इक्षुदंडम खादति, कदलीफलानि खादति. गजः यद्यद् वयं ददामः तत् खादति, अतएव गजः. मूषकः स्वबिले गच्छति. कुत्र गच्छति, मूषकः गच्छति स्वबिले. कः गच्छति, मूषकः गच्छति. स्त्रीलिंगे मूषिका, मूषकः मूषिका. शुनकः इति कुत्रा. शुनकस्य कृते अन्यं शब्दं सारमेयः. सारमेयः भषति, द्वाररक्षणमपि करोति. शुकः किं करोति, शुकः मरीचं खादति, गृञ्जनकमपि खादति. निम्बूकं यदा तदा खादति. शुकः मधुरं गायति, मधुरं वदति. कः वदति, शुकः वदति. शुकः कथं वदति, कसे बोलतो, मधुरं वदति. शिक्षकः पाठयति. ए शांतं भवतु, शिक्षकः आगच्छति. समजलं का, ए शांत हो, टीचर आलेले आहे. शिक्षकः आगच्छति. अधुना निश्वासः, शिक्षकः गच्छति. पुनः वार्तालापं कुर्मः, पुनः संवर्धः कुर्मः, पुनः गोष्ठ्यां रतः भवामः. चला परत चर्चा करूया, सर गेले, है की नाही, असं आपण बोलतो की नाही बोलतो. तर शिक्षकः. बालकः पश्यति. बालकः जननीं पश्यति, जनकं पश्यति. बालकः कं पश्यति, जननीं पश्यति. पुढे अश्वः धावति. कः धावति, अश्वः धावति. अश्वः वेगेन धावति. मर्कटः उत्पतति. कुतः उत्पतति, वृक्षतः. वृक्षांवर, झाडांवर. कुत्र किंवा कुतः असा शब्द तुम्ही वापरू शकता. कोठे करतोय, कोठे उड्या मारतोय, वृक्षे. मर्कटः वृक्षे उत्पतति, वृक्षोपरि उत्पतति. उपरि गच्छति, पुनः अधः आगच्छति. उत्कूर्दनं करोति, उड्या मारतोय. तर मित्रांनो, दोन शब्द मंजुषामध्ये असणारे हे जे शब्द आहेत, यांना आपण इथे जवळपास बघा, जवळपास 13 एक शब्द नाम या रूपाने दिले. त्याचबरोबर एक 15 एक शब्द तुम्हाला क्रियापदांच्या रूपाने दिलेले आहेत. ही उलट सुलट करून आपण खूप सारे वाक्य बनवू शकतो. अहम कथयामि यद आगामी पाठे यूयं सर्वे सिद्धतां कृत्वा एकेकं वाक्यं निर्माणं कुरुत. वाक्य निर्माण मध्ये यदि किंचित समस्या वर्तते तरी कथयतु, परंतु लेखन समये चिंता मास्तु. लिहिताना चिंता नको, निशंक रूपेण लेखितव्यम. यद् भवति तद् भवतु, जे होईल ते होईल, परंतु चिंता मास्तु. केवलं लेखनं कर्तव्यम.
यः लिखति यः वेगेन लिखति तस्य परिशुद्धता भवति. जो यूज करतो, जो लिहितो त्याच्या चुका होतात आणि चुकता चुकता तो शिकतो. नदी वेगेन शुद्धती. काय? नदी वेगाने शुद्ध होते. अनेक लोक तर नावं ठेवतीलच हो तुम्हाला, पण त्याला घाबरायचं नसतं. कुत्ता भोगता है, हत्ती चलता है, अशा पद्धतीने आपण चालत राहायचं. विचार नाही करायचा, दुःखी नाही व्हायचं. तर असो मित्रांनो, अहम किं वदामि भाषाभ्यास. या दुसऱ्या पाठाचा भाषाभ्यास काय म्हणतो बघा. चित्र दिलेलं आहे. एक विद्यार्थी बसले. एकः छात्रः उपविशति. तस्य हस्ते लेखनी अस्ति. अधः उत्पीठिका उपरि, उत्पीठिका टेबलावर एकं कर्गजम् अस्ति वा लेखन पुस्तिका अस्ति. सः किं करोति? लेखन पुस्तिकायां लिखति. मूषकः, मूषकः खादति. मूषकः किं खादति? मूषकः अन्नं खादति. अयि अथर्व अत्र आगच्छ पश्य. अयि अथर्व अत्र आगच्छ पश्य. मूषकः खादति. किं खादति? मूषकः अन्नं खादति. तर्हि गजः, गजः किं करोति? गजः धावति. तस्य चित्रमस्ति. गजः धावति. पश्यतु. गजस्य दीर्घौ कर्णौ, गजस्य दीर्घा शुण्डा, दीर्घौ रदनौ, रदनौ इति दन्तौ. तस्य चरणे अति विशाले, जनु स्तंभ इव. यावत् यथा स्तंभ अस्ति न वा, स्तंभ खाम स्तंभः. स्तंभ जानासि, गृहे अपि स्तंभः वर्तते. विजयस्तंभः, ध्वजस्तंभः. स्तंभ शब्द नवीन नास्ति. स्तंभ शब्द नवीन नाही आहे. खांबासाठी शब्द आहे. पिलरसाठी शब्द काय? स्तंभा. त्याचे पाय मोठे मोठे खांबासारखे असतात. शूर्प आकार करणौ, कान कसे? सुपासारखे. असी इव दंतौ, दीर्घ दंत तलवारीसारखे असतात. असे वक्र असतात. वक्रौ दंतौ. तस्य शुंडा अन्यद मुखम वर्तते. मुखेन खादति, शुंडया अपि गृह्णाति च खादति. पश्यतु. पुनः मर्कटः एक शाखातः अन्य शाखां प्रति उत्कूर्दति. मर्कटः उत्कूर्दति. पश्यतु. पुनः पठामः. बालकः लिखति, मूषकः खादति, गजः धावति, मर्कटः उत्कूर्दति. जानन्ति वा? तर्हि एतत् अभ्यासम् अस्माभिः कर्तव्यम्. अत्र यत् अधोरेखितं, यत् अत्र लिखितं नास्ति, अस्माभिः अंकन्याः सहायेन, अंकनी पेन्सिल, अंकन्याः सहायेन लेखितव्यम्. किमर्थम अंकन्याः सहाय्येन? पेन्सिल का वापरावी? पुस्तकावरती पेनने बरं दिसत नाही, पेन्सिल्स वापरले पाहिजे. अंकन्या लेखितव्यम. यदि दोषः भवेत् तर्हि पुनः मर्जयित्वा, त्याचं पुसून पुनः वयं लेखितुं शक्नुमः. तर्हि छात्राः अद्य अस्माभिः किं पठितम्? अद्य अस्माभिः कः, का, किम् एतेषां प्रश्नानाम् अध्ययनं कृतं. तथैव कुत्र, कदा, कथम् एतस्य अपि उल्लेखम् अस्माभिः कृतम्. असीमः प्रसादः लघुवाक्यस्य दीर्घवाक्ये रूपान्तरणं कृतं. ततः चित्रस्य सहाय्येन लेखनम् अपि अस्माभिः पठितं. वाक्य निर्मिती पठिता. त्याचबरोबर मंजुषा, 2 सूचींद्वारे आपण 50 वाक्यांची निर्मिती केली. ते सर्व तुम्ही लिहून आणाल. सर्वजण त्याप्रमाणे अभ्यास कराल.
आणि अधिक वाक्य निर्मितीचे प्रयत्न कराल अशी आशा ठेवतो. धन्यवाद. शुभमस्तु.